नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे आधार कार्ड पॅन कार्डसोबत लिंक आहे की नाही, हे ऑनलाईन पद्धतीने आपण स्वतः कसं चेक करायचं। चला तर व्हिडिओ सुरू करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कोणतेही ब्राउझर ओपन करायचं आहे आणि इथे येऊन आपल्याला सर्च करायचं आहे ई फिलिंग एवढं टाकून सर्च करा आणि एंटर दाबा। त्यानंतर तुमच्यासमोर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची पहिली वेबसाईट दिसेल, ई फिलिंग होम पेज इन्कम टॅक्स डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। यावरती एकदा क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पेज जे आहे ते लोडिंग होईल। लोडिंग झाल्यानंतर आपल्यासमोर होम पेजवरती यायचं आहे। होम पेजवरती आल्यानंतर इथे थोडंसं खाली यायचं आहे। खाली आपल्याला एक ऑप्शन आहे लिंक आधार स्टेटस, यावरती एकदा क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही यावरती क्लिक कराल त्यानंतर पेज परत एकदा लोड होईल। आता इथे तुम्हाला एंटर द फॉलोइंग डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला पॅन नंबर टाकायला विचारेल, तर आपण इथे पॅन नंबर जो आहे तो इथे टाकून घेणार आहे। तर पॅन नंबर टाकून घेतल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस फॉलो करायची आहे। पॅन नंबर टाकल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस फॉलो करायची, तेच म्हणजे इथे आधार नंबर टाकायचा आहे। ज्या व्यक्तीचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक आहे का आपण चेक करतोय, तर त्याच व्यक्तीचं आधार कार्ड नंबर आणि पॅन कार्ड नंबर दोन्ही एकाच व्यक्तीचे टाकायचे। तर आपण इथे आधार नंबर टाकून घेऊया। एवढं टाकल्यानंतर आपल्याला एक इथे खाली ऑप्शन दिसेल पहा, व्ह्यू लिंक आधार स्टेटस, यावरती एकदा क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला असं लिहून येत असेल युअर पॅन, त्यानंतर पॅन नंबर आहे, बाकीचे हाईड केलेले दिसतील, इज ऑलरेडी लिंक टू गिवन आधार नंबर, तुमचा आधार नंबर दाखवेल स्टार्टिंगचे आणि शेवटचे अंक। तर तुमचं इथे काही करण्याची गरज नाही आहे, आधारसोबत पॅन कार्ड जे आहे ते लिंक आहे। जर तुम्हाला इथे असं दाखवत नसेल आणि प्रोसीड करा पेमेंटसाठी असं जर दाखवत असेल, तर तुम्हाला आधार कार्डसोबत पॅन कार्ड जे आहे ते लिंक करणं गरजेचं आहे। जर तुमचं आधारसोबत पॅन लिंक नसेल तर ते लिंक कसं करायचं याबद्दलचा देखील व्हिडिओ काही दिवसांमध्ये आपल्या चॅनलवरती पोस्ट केला जाईल। आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा।